नमस्कार. पैसा पाणी इंडिकेटर या सेगमेंटमध्ये आपलं परत स्वागत आहे. आता मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला निफ्टी बाबत पूर्णपणे माहिती दिली होती. हा आपला पूर्णपणे वर टेबल आहे. त्याच्यामध्ये लास्ट 5 ट्रेड तुम्हाला दिसतील. त्याच्यामध्ये टार्गेट हिट झालं, एंट्री केव्हा होती, सिग्नल कोणता दिलेला आहे, टाइम काय होता, डेट काय होती, ते पूर्णपणे दिसतंय. तरी पण एक लाईव्ह डेमो तुम्हाला दाखवतो. आज आपण सिल्वरचा चार्ट बघत आहोत. सिल्वरच्या चार्ट मध्ये तुम्हाला मी सिल्वर मायक्रो हा चार्ट दाखवत आहे. सिल्वर आणि सिल्वर मायक्रो किंवा सिल्वर मिनी याच्यामध्ये कन्फ्युज व्हायचं काही कारण नाही. सगळे सेमच असतात, सर्वांचे रेट सेमच असतात, थोडीफार पुढे मागे असतात, पण चार्ट मध्ये सेम टू सेम दिसतं. म्हणजे 100 रुपीची मुवमेंट झाली तर 1 into 100 रुपीची मुवमेंट होती. सिल्वर मिनी म्हणजे 5 into 100 500 रुपीची मुवमेंट होईल. आणि सिल्वर बिग जो आपण सिल्वर मोठा म्हणतो त्याला 30 रुपीज इंटू 100 म्हणजे 3000 रुपीची मुवमेंट होईल. पण प्रत्येकाचं मार्जिन वेगळं असतं. मोठ्या सिल्वरसाठी तुम्हाला 3 ते 5 लाख रुपये लागतील, सिल्वर मिनीसाठी तुम्हाला 1 ते 1.5 लाख रुपये लागतील, आणि सिल्वर मायक्रोसाठी तुम्हाला 15 ते 25 पकडून चला. आता मार्जिन वाढलेलं आहे. 1,61,400 रुपीजला इथं सेल कॉल आलेला. आता हा सेल कॉल जेव्हा आलेला आहे त्याची खाली तुम्ही डेट बघू शकता, 14 नोव्हेंबर 2025 12:30 12:45. आणि हा सेम कॉल इथं तुम्हाला दिसेल वर सिग्नलच्या टेबलमध्ये. सेम टू सेम त्याची त्यानंतर जी मुवमेंट झाली, त्यानंतर टार्गेट हिट झालं किंवा स्टॉप लॉस हिट झालं तर स्टॉप लॉस हिट म्हणून इथे येतं. त्याचप्रमाणे आता आपण मागे जाऊया, तुम्हाला मागचा कॉल दाखवतो. इथं बाय ऍक्टिव्हिटी झाला होता 6 नोव्हेंबर 2025 म्हणजे सकाळी 9 वाजता झालेला होता. तर त्याप्रमाणे इथे तुम्हाला 6 नोव्हेंबर 9 वाजता बाय कॉल ऍक्टिव्हेट झालेला आहे. त्यानंतर त्याची मुवमेंट तुम्ही पाहू शकता. ही पूर्णपणे जवळपास 15,000 पॉईंटची मुवमेंट झालेली आहे. तर आपलं टार्गेट आपण कमी ठेवलेलं असतं, त्यामुळे आपल्याला प्रॉफिट घेण्याशी मतलब आहे. प्रत्येक वेळेस प्रॉफिटच्या मागे पळायचं नसतं आणि प्रत्येक वेळेस लॉसच्या मागे पण थांबायचं असतं. याच्या मागे जर तुम्ही पाहिलं तर आपले सर्व कॉल तुम्हाला इथे दिसतील. सर्वांचे टार्गेट हिट आहेत. कुठलाही असं स्टॉप लॉस वगैरे हिट होत नाही. असं नाही की स्टॉप लॉस हिटच होणार नाहीये, पण ठीक आहे, आपण मिनिमम मार्जिन मध्ये निघतो. तर त्या गोष्टींमध्ये आम्ही तुम्हाला सगळं सांगतो की कसं बाहेर निघायचं, काय करायचं, त्याच्या पुढे काय निघायचं. आता इथे पहा, हा आता साहजिक 5 शेवटचे ट्रेड दिसत असल्यामुळे 24 ऑक्टोबरचा तुम्हाला ट्रेड दिसत नसेल. तर इथे 1,49,900 ला बाय कॉल दिलेला आहे. आता आपण जर इथं त्याचा हाय पाहिला आजचा, सॉरी त्या दिवशीचा 24 ऑक्टोबरलाच, तर इथे पहा खाली तुम्हाला डेट पाहायला मिळते आणि टाइम पण पाहायला मिळतोय 19:30 7:30च्या आसपास त्याने हाय काय बनवलेला आहे तुम्हाला इथं वर दिसेल. पहा इथं वर पहा 1,50,650. म्हणजे आपण बाय कॉल दिल्यानंतर त्याच्यामध्ये जवळपास 750 पॉईंटची मुवमेंट आलेली आहे. सो आपलं टार्गेट अचीव्ह झालेलं आहे, त्यामुळे त्याची काही चिंता करायची कारण नाहीये.